तर नमस्कार मंडळी. चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर मंडळी होतं असं, जो आर्यन असतो, मंजू आणि सत्याच्या घरून तो निघालेला असतो. तेवढ्यात तिथं सत्य त्याला ओढवतो, "ओ थांबा." त्यानंतर सत्य विचारतो, "मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय का?" तर आर्यन बोलतो, "ओळख तर आपली होतच राहील आणि तसं पण मी त्या दिवशीच मम्मी साहेबांना वाचवलं होतं, तो मीच आहे." तर त्यानंतर जो आर्यन असतो तो बोलतो, "मग मित्र इथून पुढं?" तर सत्य बोलतो, "हो, मित्र आपण इथून पुढं." दोघेही एकमेकाच्या हातामध्ये हात देतात आणि त्यानंतर जो सत्य असतो तो बोलतो, "तुम्हाला भेटून बरं वाटलं." त्यानंतर आर्यन पण बोलतो, "तुम्हाला भेटून देखील मला बरं वाटलं. चला मी निघतो. मला जरा कामं आहेत, निघतो मी इथून." त्यानंतर आर्यन तिथून निघून जातो. तर दुसरीकडं मंजू आणि सत्य त्याच्याकडं बघत असतात. तर दुसरीकडं जो सत्याचा भाऊ आहे जयदीप, तो तयारी करत असतो. सगळ्या घराला सजवत असतो. त्यानंतर बालमा आणि बाकीच्या माणसांना सांगत असतो, की घरावर चांगली नजर ठेवा. कारण घरामध्ये कुणीही आत येताना त्यांच्याकडे आयडी कार्ड तुम्ही बघायचं आहे, त्याशिवाय त्यांना सोडायचं नाही, असं सर्वांना सांगत असतो. त्यानंतर दुसरीकडं सत्य येतो आणि जयदीपला विचारतो, "अरे काय चालू आहे जयद्या तुझं?" तर जयदीप बोलतो, "अरे सत्यदादा तुला माहीत नाही का उद्या काय आहे ते?" तर सत्य बोलतो, "नाही, नाही मला काय आहे उद्या सांग बरं?" तर जयदीप बोलतो, "अरे रंगपंचमी नाही का रे सत्यदादा, असं काय करतोय तू?" तर सत्या बोलतो, "हो यार, या गडबडीमध्ये सगळं विसरलोच मी. खरंच ना उद्या रंगपंचमी आहे नाही का? त्याचीच ही तयारी चालू आहे का?" तर जयदीप बोलतो, "हो सत्यदादा, हे सर्वजण तयारी करत आहे आणि उद्या आपल्याला धूमधडाक्यात रंगपंचमी करायची आहे." तर रंगपंचमीच्या सणामध्ये आर्यन देखील आलेला असतो आणि तो मंजूच्या अंगावर पहिला रंग टाकण्यासाठी एक गोळा फेकतो. ते बघून सत्याला खूप राग येतो आणि सत्या त्याचा पाठलाग करतो. बघूया पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय हे बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.